तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपल्या मागे मक्का आहे आणि 22 ते 23 दिवसाची मक्का आहे. आपण ठिबकवर टोकनच्या सहाय्याने लागवड केलेली आहे आणि बरेचसे जो आता पाण्याचा खंड होता, तर पाण्याच्या खंडामध्ये आपल्याला बऱ्याचशा मक्कामध्ये अळीचं प्रमाण उद्भवलं होतं. तर बरेचसे भाऊंनी अळीचं फवारलं, कोणी बोललं हे फवारा, कोणी स्पीड फवारा. पण ते आळी पळायचं कारण आहे मित्रांनो. अळी जेव्हा पळते तेव्हा पाण्याचा जर खंड असला तर त्या टायमाला अळी पळते. तर आपल्या जर अळीचं मारतोय आपण आता, कुठल्याही प्रकारचं अळीचं औषध फवारलं नाही. जो पाण्याचा खंड होता तर त्याच्यात अळी पडली. पण जो पाणी सुरू झाला तर पोंग्यातली अळी जी होती, तर पोंग्यात जे पाणी पडलं तर त्या पाण्याच्या साहाय्यानं अळी मरण पावली. आणि आता पाहू शकता तुम्ही, कुठल्याही प्रकारची मक्कामध्ये अळी नाही आहे मित्रांनो. रिकामा खर्च करायची काहीच गरज नाही. तुम्ही पाहू शकता आपल्या मागे मक्का आहे, 21 दिवसाची मक्का आहे. पेरताना आपण 20-20 13 खत टाकलेलं आहे आणि टोकनच्या साहाय्यानं लागवड केलेली आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता आपली 22 ते 23 दिवसाची मक्का आहे. तर कशा रीते मक्का पाहू शकता तुम्ही. पूर्ण प्लॉट आहे आपला, ठिबकवर लागवड आहे आणि टोकनच्या साहाय्याने लागवड केली मित्रांनो आपण, जेणेकरून उत्पन्न सावटं नाही गेलं ना. जर आपल्याला वॉटर सोलर खत सोडायचं आवश्यकता भासली तर आपण सोडू शकतो, झिंक सोडू शकतो किंवा दुसरं सोडू शकतो. अशा रीते कुठल्याही प्रकारचं अळीचं औषध मारलेलं आहे मित्रांनो. पाहू शकता कुठल्याही प्रकारची अळी नाही आहे.